मनसे अध्यक्ष राज ठाकरे कितीही कठोर नेते वाटत असले तरी त्यांनी आपल्याच नेत्यांना झापल्याचं किंवा आपल्याच मनसैनिकांना झापल्याचं सहसा कधी उघडपणे घडत नाही। अंतर्गत पातळीवर असे प्रसंग निश्चितच येत असतील, पण फार उघडपणे राज ठाकरे आपल्या मनसैनिकांवर नाराजी व्यक्त करताना तसे दिसत नाहीत। पण आता मात्र राज ठाकरेंच्या संयमाची सीमा झालेली दिसते, कारण त्यांनी आपल्या पुरुषच नव्हे तर महिला अशा दोन्ही मनसैनिकांना त्यांच्या कार्यपद्धतीवरून प्रचंड नाराजी व्यक्त करत झापलंय, संताप व्यक्त केलाय। तुम्ही सगळा मजाक बनवून ठेवलाय, तुम्ही काय काय करता मला सगळं समजतं, हळदी कुंकू सोडून काहीतरी करत जा महिलांसाठी, असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या सर्व मनसैनिकांना झापल्याचं वृत्त येतंय। नेमकं काय घडलंय? राज ठाकरे इतके का संतापलेत? नुकताच मनसेचा 20वा वर्धापन दिन साजरा झालेला असताना आणि लवकरच गुढीपाडवा मेळावा येऊ घातलेला असताना त्याच्या काहीच दिवस आधी राज ठाकरेंनी मनसैनिकांना इतकं धारेवर का धरलं? सगळं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार, मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण, तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा। तर झालंय असं की मनसेची पश्चिम उपनगरातील पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक काल पार पडली। दहिसर ते वांद्रे परिसरातील सर्व विधानसभा क्षेत्रातील पदाधिकारी या बैठकीसाठी उपस्थित होते। गोरेगाव पश्चिमेकडील एम्पायर बँक्वेट हॉल मध्ये ही बैठक झाली आणि या बैठकीला स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते। महिला आणि पुरुष विभाग, शाखा आणि उपशाखा पदाधिकाऱ्यांच्या कामगिरीवर याच बैठकीमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी प्रचंड संताप व्यक्त केलाय, अशा पद्धतीची माहिती आता समोर येते। तुम्ही खाली काय करता या सगळ्या गोष्टी माझ्यापर्यंत येतात। कोणी काय काय काम केलं हे मला आता बघायचंच आहे। मी आता सगळ्या गोष्टींची शहानिशा करणार आहे। त्यात जर काही गोष्टी पुढे आल्या तर मी सोक्ष मोक्ष लावेन। सगळ्या गोष्टींचा मजाक बनवून ठेवलाय। जर तुम्हाला नवीन काही करायचंच नसेल तर पक्षाच्या नवनिर्माण या नावाला अर्थच काय आहे? सदस्य नोंदणी दरम्यान कोणी काय केलं याचे आकडे आता समोर येतीलच, असं म्हणत राज ठाकरेंनी आपल्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला। इतक्यावरच राज ठाकरे थांबले नाही, तर त्यांनी आपल्या महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना देखील खडे बोल सुनावले। तुम्ही फक्त हळदी कुंकू करता, हळदी कुंकू सोडून महिलांसाठी नवीन काय करता? या संदर्भामध्ये राज ठाकरेंनी बैठकीमध्ये विचारपूस केल्याची सुद्धा माहिती समोर येते। याच बैठकी दरम्यान राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना संघटन मजबूत करण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे सुद्धा निर्देश दिलेले आहेत। सदस्य नोंदणी, स्थानिक पातळीवरील जनसंपर्क आणि आगामी पक्षाच्या कार्यक्रमांच्या तयारीबाबतची ज्या काही सूचना आहेत त्या राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिल्यात आणि सविस्तरपणे त्याचा आढावा सुद्धा पदाधिकाऱ्यांकडून घेतलाय। पक्षाच्या कामामध्ये ढिलाई सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा सुद्धा राज ठाकरेंनी यावेळी आपल्या मनसैनिकांना दिल्याचं दिसून येत आहे। येत्या काळामध्ये पक्षाच्या संघटनात्मक हालचाली अधिक वेगानं राबवण्याच्या दृष्टीनं राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना काही ठोस जबाबदाऱ्या देण्याच्या सुद्धा तयारीत असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये या सगळ्या बैठकीनंतर आणि राज ठाकरेंच्या या आक्रमक पवित्र्यानंतर सुरू झालेली आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की राज ठाकरे हे कितीही कडक शिस्तीचे किंवा कठोर नेते असले तरी सुद्धा सहसा ते आपल्या मनसैनिकांना असं उघडपणे झापत नाहीत। उलट जाहीरपणे त्यांच्या कामाच्या बाबतीमध्ये कौतुक करतात, अभिमानानं आपल्या मनसैनिकांच्या कामाचा उल्लेख करतात आणि अभिमानानं या सगळ्याचं क्रेडिट सुद्धा ज्या मनसैनिकांनी उचललेल्या पावलांनी जनतेचं चांगलं झालेलं आहे त्याचं क्रेडिट सुद्धा घेतात। पण स्थानिक पातळीवर होणाऱ्या काही चालढकल वृत्तींमुळे राज ठाकरेंनी आता हा आक्रमक पवित्रा घेतल्याचं दिसून आलंय। दरम्यान याविषयीच्या महत्त्वाच्या बातम्या ज्या काही असतील, घडामोडी असतील किंवा या संदर्भातल्या आणखी काही अपडेट्स असतील तर त्या आम्ही निश्चितच तुमच्यापर्यंत पोहोचवू। पण या बातमीविषयी तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंच्या एकंदर या आक्रमक भूमिकेविषयी काय वाटतं? मनसे या पक्षाकडून स्थानिक पातळीवर खरोखरच तितकं सिरियसली मनसैनिकांकडून एकंदरच पक्ष आणि त्याची कार्यपद्धती घेतली जात नाहीये का? तुमची या संदर्भातली काय निरीक्षण आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। व्हिडिओ महत्त्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।